च्या माध्यमातून विनंती करतो रायगड प्रीमियर लीग म्हटल्यानंतर पहिलं नाव येतं अध्यक्ष या लीगचे मंगेशजी वाकडेकर राजकीय क्षेत्रातली सर्वात मोठं नाव केलवणे विभाग जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत राजकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी अध्यक्ष आहेत येणाऱ्या भविष्यामध्ये त्या राजकारणाच्या पटलावर कदाचित या विभागाचे ते जिल्हा परिषद सदस्य होतील पनवेल तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये राजकीय क्षेत्रात त्यांचं सर्वात मोठं नाव होईल त्यांना शुभेच्छा देवाने घेऊन चलतोय मैदानावर पंचांचा इशारा येतोय संतोष सरांचा सामना सुरू होण्याचा पहिला गोलंदाज गोलंदाजा मार्कावर अक्षय पाटील वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अक्षय पाटील पहिला चेंडूवर पिच चेंडू होता भिरकावून दिलाय चेंडू जाणतोय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून करण मढवीच्या बॅट मधून निघाला हा पहिल्या चेंडूवर पहिला चौकार त्यांच्या चरणाशी लावणार ते आमचे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज कारण महाराजांमुळे आज मंदिरामध्ये माझा देव आहे करण मढवी या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी करत असताना बॅक टू बॅक दुसरा चौका लगावलाय पहिला चेंडू त्याच दिशेनं दुसरा चेंडू मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार लगावलाय करण मढवी गेले 3 ते 4 वर्ष या फलंदाजानं दबदबा निर्माण केलाय की प्रत्येक समालोचकाच्या प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या मुखावर जर कोणाचं नाव येत असेल ते पहिला यंगस्टर कोण असेल तर तो करण मढवी हा चेंडू अतिशय खोलवर पद्धतीचा चेंडू कमबॅक करतोय खोलवर पद्धतीचा चेंडू या अर्थातच ब्लॉक हॉलचा चेंडू होता लेग स्टंप वर हा चेंडू होता पण निर्धाव जातोय अप्रतिम गोलंदाजी कमबॅक फार महत्वाचं असतं कारण क्रिकेटमध्ये जरी तुमच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार किंवा 2 षटकार जर आले तर येणारे 4 चेंडू तुम्ही जर निर्धाव टाकले तर तुम्ही एक यशस्वी गोलंदाजची निशाणी या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये तुमचं घर निश्चित स्थान करू शकतो हा चेंडू खेळून काढतोय धोका पोहोचू शकतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय करण मढवी आणि एका धावेनं संघ पोहोचतोय 9च्या घरामध्ये 9 धाव फलकावर लागल्यात रायगड प्रीमियर लीग अर्थातच संपूर्ण रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यातील हे अनमोल प्रत्येक गावातील प्रत्येक खेडेगावातील प्रत्येक शहरातील एक अनमोल रत्न आहे की या रत्नातूनच आपण शेवटच्या क्षणाला रायगडचा कोहिनूर असेल यांची आपण निवड करत असतो हे अनेक कोहिनूर असतील मग ज्यामध्ये मोठे असेल आकाश असेल उस्मान असेल या अनेक खेळाडूंची आपण निवड का केली गेली आहे तर त्यांनी आपलं काम आपली गुणवत्ता सिद्ध केली ब्लॉक हॉल चेंडू अप्रतिम चेंडू आजकालच्या क्रिकेटमध्ये ब्लॉक हॉल चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू हे 2च चेंडू यशस्वी होतात कारण जेवढी फास्ट चेंडू तुम्ही टाकाल त्यावर तुम्हाला मार भेटतो पण कदाचित ब्लॉक हॉल चेंडूवर फलंदाजाकडे कुठलाही शॉट खेळण्याचा पर्याय उरत नाही आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू ज्यावेळेला तुम्ही टाकता त्यावेळेला ज्या पोझिशनमध्ये फलंदाज असतो त्याला कमबॅक करावं लागतं बॅट मागे घ्यावी लागते आणि तो चेंडू यशस्वी होतो गोलंदाजचा हा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता ऑफस्टंपवरून चेंडू जातोय निर्धाव चेंडू जातोय यशस्वी गोलंदाजी म्हणावी लागेल आत्तापर्यंत कारण या गोलंदाजा पहिल्या 2 चेंडूवर करण मढवीनं बॅक टू बॅक 2 चौकार लगावले होते त्यानंतर उर्वरित 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली ती अक्षय पाटील या गोलंदाजानं मित्रांनो प्रेम करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांवर करा कारण आज फक्त महाराष्ट्राने नव्हे हिंदुस्थानाने नव्हे तर जगाने आदर्श घेतलाय माझ्या राजाचा धावफलकावर धावा लागल्या त्या ठिकाणी आपण पाहतोय 9 धावा धावफलकावर लागल्यात आकाश तारेकर अँड कंपनी या ठिकाणी फिल्डिंग ची सजावट करत असतात स्वतः संगनायक आकाश तारेकर
आणि त्याच्या समोर आपण पाहतोय गोलंदाजी धुरा ज्यांना सांभाळली तो गोलंदाज सतीश कदम. सतीश कदम हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावर स्ट्राईकला फलंदाज असणार आहे. करण मडवीचं वैशिष्ट्य आहे आत्तापर्यंत तो 4 चेंडूचा सामना केलाय, 9 या धाव संख्येवर खेळतोय, ज्यामध्ये 2 चौकार त्याने अतिशय अप्रतिम असे लगावले, जे मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून गॅप शॉट काढले होते सर्कलमध्ये. सर्कलचं हे दुसरं षटक असणार आहे आणि सामना करणार तो करण मडवी. शॉट चेंडू होता, पुल केलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या डोक्यावरून, खणखणीत षटकार. किल्ला इतिहास सांगून गेला हा करणारा किल्ला, निश्चित सांगणार थोड्या वेळामध्ये. हा चेंडू खेळून काढतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, धाव घेण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केली आहे. खराब कलेक्शन म्हणावं लागेल आणि या 2 धावा मिळतात. 2 धावेने संघ पोहोचतोय 17च्या घरामध्ये. 17 धावा धावफलकात. मित्रांनो, मिर्झा राजे जयसिंग ज्या वेळेला महाराष्ट्रावर चालून आले ते दिलेर खान त्यांच्या सोबत होता. महाराजांना तह करावा लागला होता. 23 किल्ले मिर्झा राजे जयसिंगांना दिले होते, त्यातलाच हा समोर उभा असणारा कर्नाला किल्ला. अप्रतिम फटका, जबरदस्त देखना फटका, डोळ्याचं पारणं फेरणारा फटका करण मडवीच्या बॅटमध्ये निघतोय 4 धावांसाठी. 21 धावा धाव फलकावर लागले. ती जबरदस्त फलंदाजी आपण करण मडवीकडे पाहिलं. मी मगाशी म्हटलं 4 ते 5 वर्ष या खेळाडूनं धुमाकूळ घातलाय. ज्या पद्धतीनं गोलंदाज चेंडू टाकतोय, पडतोय, त्या पद्धतीनं त्या दिशेनं चेंडूला वळवण्याचं काम करतोय करण मडवी. पहिला चेंडू शॉट होता, त्याला भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आत्ताचा शॉट आपण पाहिला, ऑफस्टंपच्या चेंडू बाहेर होता, तो चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारला, चौकार. धाव फलकावर धावा लागल्या ते 21. एक चांगली फलंदाजी या ठिकाणी करण मडवीची. स्वतः संघनायक हाही चेंडू गॅप शोधतोय, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून 1 पॉइंट चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. वीस 25 धावा धाव फलकावर लागल्या. त्या 25 धावामध्ये वैयक्तिक वैशिष्ट्य जर पाहिलं मैदानावर ते करण मडवीचं, की तो आपल्या वैयक्तिक या 25 धाव संख्येवर खेळतोय. म्हणजे आतापर्यंत सर्व धावा या फलंदाज करण मडवीनं कुठून काढल्यात. और भी चेंडू खेळून काढतोय, चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून, खणखणीत षटकार. धाव फलकावर धावा लागल्या त्या 31. मंगेशजी वाकडेकर यांच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. क्षेत्र कुठलंही असू दे, मनामध्ये जिद्द आहे, आवड आहे आणि पहिल्यापासून आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये काहीतरी करावं ही मनामध्ये त्यांच्या फार मोठी ओढ आहे. कारण मला आजही आठवत आहे की घाटकोपरला चंदू सेटे सरांच्या ज्या मॅचेस होतात त्यामध्ये रायगडचा संघ उतरवण्याचं काम कोणी केलं असेल तर मंगेशजी वाकडेकर यांनी केलं होतं. आणि आज आपण पाहतोय रायगडची सर्वात दीप्यमान अशी स्पर्धा, नामांकित स्पर्धा, अर्थातच वर्षभर ज्याची वाट आपण पाहत होतो, रायगड प्रीमियर लीगचं एक जबरदस्त आयोजन, ज्या लीगचे ते अध्यक्ष आहेत. आणि या लीगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की गावागावातील, भागाभागातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील ही संपूर्ण खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ज्यांच्या माध्यमातून. कारण हेच खेळाडू भविष्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं प्रतिनिधित्व करणार यामध्ये शंकाच नाही आहे. हा चेंडू धोका पोहोचू शकतोय पण 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज अमित नाईक. अमित नाईक फार मोठं नाव क्रिकेटमधलं
या वर्षी जरी सीझन बंद होतं तरी सुद्धा मॉर्निंग क्रिकेट खेळत असताना मी या खेळाडूला पाहिलंय. अतिशय फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू आहे. कारण तब्बल क्रिकेटची 2 वर्ष आम्ही वाट पाहिली. डीजे ऑपरेटर डीजेवालेही पाहतात की आम्ही मैदानामध्ये कधी येणार, आमचा आवाज प्रेक्षक कधी आवाज ऐकणार. आणि 2 वर्षानंतर तो आवाज आम्हाला ऐकायला आलाय आणि ते खेळाडूही 2 वर्षानंतर पाहायला मिळतात. हा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू, या चेंडूला सन्मान देतोय फलंदाज करण मडवी. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावाही पूर्ण करतात करण मडवी आणि 2 धावेने संघ पोचतोय ते 34च्या घरामध्ये. 34 धावा धाव पलकावं लागतात. मित्रांनो 2 वर्ष जवळजवळ वनवास सहन करावा लागला. क्रिकेटपासून आपण सर्वजण वंचित राहिलो होतो. 2 वर्षामध्ये एकही खेळाडूचा रेकॉर्ड्स आम्ही सांगू शकत नाही आहे कारण मैदानावर खेळच जात नव्हता. 2 वर्षा अगोदरचा रेकॉर्ड्स या ठिकाणी आम्हाला सांगायला होतात. हाही चेंडू खोलवर पद्धतीचा होता. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेला, ज्या ठिकाणी चेंडू उचलतोय रोहित, तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय करण मडवी आणि 1 धावेनं संघ पोचतोय 35च्या घरामध्ये. 35 धावा धावपलकावर लागतात. एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्रिकेटची ही सुद्धा एक पंढरी आहे. शेवडोन गाव म्हटल्यानंतर अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी क्रिकेट पाहण्यासाठी आलो होतो. आम्हीही खेळलो मैदानावर काही काळ, पण हे मैदान तसंच्या तसं सुसज्ज मैदान आजही आहे. आणखी बरेच बदल या ठिकाणी झालेत. और पे चेंडू भिरकावून दिलाय. अतिशय मोठा फटका येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. गगनचुंबी गगनभेदी षटकार. लागल्यात 6 षटकांचे सामने. मित्रांनो एक काल आणि वेळ होता. 10 वर्षा अगोदर आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये 12 षटकांचे सामने पाहायला मिळायचे. त्यानंतर 10 षटकांचे सामने पाहायला मिळायचे. त्यानंतर 8 षटकांचे सामने पाहायला मिळायचे. त्यानंतर 6 षटकांचे सामने पाहायला मिळाले. त्यानंतर 5 षटकांचे सामने पाहायला मिळाले. त्यानंतर कमीत कमी करून 4 षटकांचे सामने पाहायला मिळाले. काही ठिकाणी तर टॉसवर सुद्धा नाणेफेकीवर विजय दिला जातो. म्हणजे खेळाडूंना आपली गुणवत्ता कधी सिद्ध करायची. पण एक चांगला उपक्रम या ठिकाणी या माध्यमातून रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मंगेशजी वाकडेकर, तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. कारण 6 षटकामध्ये तुम्हाला आपली गुणवत्ता सिद्ध करता येते. आपल्यामध्ये जे काही गुण आहेत, जे काही टॅलेंट आहे ते मैदानावर दाखवायला मिळतं. 5 षटकांचे सामने कंपल्सरी असतात. मग 6 षटकांचा सामना, गोलंदाजाला 2 षटकं 2 गोलंदाजांना कंपल्सरी टाकावे लागतात. त्यामुळे त्यांनाही कस पणावा लागावा लागतो. समोर चांगले फलंदाज आपण पाहतोय. अमित नाईक सारा फलंदाज आहे, करण मडवी सारा फलंदाज समोर आहे. आणि या फलंदाज समोर तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण आज जर तुम्ही या ठिकाणी चांगली गोलंदाजी यंगस्टरनं केली तर भविष्यामध्ये तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकतो. पण याच दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात त्या फलंदाज अमित नाईक. या 2 धावेनं संघ पोचतोय 43च्या घरामध्ये. 43 धावा धावपलकावर लागल्यात. अमित नाईकचा जर विचार केला तर तो आपल्या वैयक्तिक 9 या धावसंख्येवर खेळतोय, ज्यानं 6 चेंडूंचा सामना केलाय. डीजे समजतो की आज ज्या भूमीमध्ये आम्ही समालोचन करतो, ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके 4 नोव्हेंबर 1845 साली जन्म झाला, ज्याने आद्य क्रांतीवीर हा किताब मिळवला. कारण आद्य क्रांतीवीर याचा अर्थ असा आहे मित्रांनो की पहिले सशस्त्र सैनिक होते, स्वतंत्र सैनिक, जी ज्यांनी संपूर्ण हिंदुस्थान
स्वतंत्र करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, हिंदुस्थान प्रजासत्ताक करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, म्हणून त्यांना नाव दिलं गेलं आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके. या किल्ल्याचे किल्लेदार त्यांचे आजोबा होते मित्रांनो, आणि किल्ल्यात यांचा इतिहास आहे वासुदेव बलवंत फडकेंचा, की त्यांनी सर्वात महत्वाचं काम सशस्त्र सेना ज्यावेळेला उभी केली त्यावेळेला 18 पगड जाती 12 बलुतेदार एकत्र केले होते, पण सर्वात महत्वाची जात म्हणजे रामोशी समाज त्याने एकत्र केला होता. आणि रामोशी समाजाला एकत्र करून त्यांनी इंग्रजांना सलोखी पलो करून सोडलं होतं. रामोशी समाज जर वचन दिलं तर तुमच्यासाठी जीव देतील, आणि जर दुश्मनावरला भिडले तर त्याची मातीही सोडणार नाही, असा हा रामोशी समाज आहे. कारण रामोशी समाजाचा इतिहास आहे. ज्याला 23 किल्ले मेजरराजे जयसिंगांना दिले त्यावेळेचा हा कर्नाळा किल्ला, आणि त्यावेळेला पुरंदरचा तह झाला. दिलेर खान बरोबर मुरारबाजी लढले होते. काय ते शौर्य होतं मुरारबाजींचे, भाला चालवण्यामध्ये माहीर असणारे सेनापती. मुरारबाजी ज्यावेळेला पडले त्यावेळेला 600 रामोशी त्या गडावर होते. महाराजांनी विचार केला किल्ला परत मिळवता येईल, पण माझा रामोशी समाज जो 600 मावळे गडावर अडकलेत ते जर मारले गेले तर ते परत मिळणार नाही, म्हणून त्यावेळेला तो तह झाला होता. महाराष्ट्राचा सर्वात मोठा तह महाराजांनी केला होता. पण मैदानावर स्थिती पाहतोय आपण, धाव पलकावर धावा लागल्या त्या 43 धावा धावपलकावर लागल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर उर्वरित 18 चेंडू शिल्लक. ओपनिंग जोडी मैदानावर. हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण, पण तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय तो करण मडवी, आणि एका धावेनं संघ पोचतोय 44च्या घरामध्ये. धावपलकावर धावा लागल्या त्या 35. नॉन स्ट्राईक फलंदाज. 44 धावा धावपलकावर लागल्या, आणि वैयक्तिक धावा आपण पाहतोय 35 धावा धावपलकावर लागल्या त्या करण मडवीच्या. मी सांगितलं होतं तब्बल 4 ते 5 वर्ष या खेळाडूनं धुमाकूळ घातलाय, कारण यंगस्टर खेळाडू आहे, आणि यंगस्टर आणि 40+ खेळाडूंवर सर्वांचं जास्त लक्ष मैदानामध्ये जात असतं, आणि त्या पद्धतीनं ह्याने मळत जिंकलीत. कारण रजत मुंडे आणि हा करण मडवी या 2 खेळाडूंनी तब्बल 4 ते 5 वर्ष क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातलाय. अतिशय सुंदर चेंडू, देखना चेंडू खाली क्षेत्ररक्षक, आणि अमित नाईकच्या खेळीचा अंत होतोय. पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला. हॅलो. या दरम्यान अतिथी कक्षामध्ये ज्यांचं आत्ताच आगमन झालंय ते विद्याधर शेठ जोशी, जे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी रायगड प्रीमियर लीग मध्ये आमचे अध्यक्ष मंगेश शेठ वाकडीकर साहेबांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि मंगेशजी वाकडीकर यांचं काळीज उजवा हात, ज्यांना दिवस असो रात्र असो जे नेहमी पाठीशी उभे असतात आणि नेहमी मदत करतात, मग क्षेत्र कुठलंही असू दे, ते विद्याधर शेठ जोशी यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. घेऊन चालतोय मैदानावर, ज्या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन होतोय. अमित मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज निलेश ठाकूर दुतुमगावचा हा खेळाडू. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला 1 धाव पूर्ण करतोय. करण मडवीच्या बॅटमधून निघाले 1 धाव, एका धावेनं संघ पोचतोय 45च्या घरामध्ये. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आपण या ठिकाणी पाहतोय 2 संघ मैदानावर आमने सामने आहेत, ज्यामध्ये रॉयल स्पोर्ट्स कलंबोली आणि मानसी स्पोर्ट्स गावठाण संघाचा संघनायक करण मडवीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केलंय ते गोलंदाजीसाठी आकाश तारेकर अँड कंपनी. रॉयल स्पोर्ट्सला रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, अपील केलं गेलं. 1 धाव पूर्ण करतोय निलेश ठाकूर, आणि एका धावेनं संघ पोचतोय 46च्या घरामध्ये. रॉयल म्हटल्यानंतर राजा, प्रजाची सेवा करणारा राजा, लोकांच्या दिवस रात्र सेवेसाठी स्वतःला अर्पण करतो तो राजा. आणि रॉयल म्हटल्यानंतर राजा म्हणजे एकच. या पनवेल महानगरीचे विद्यमान नगरसेवक सन्मान्य विजयसेठ खानावकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर हिंदुस्थानमध्ये त्यांची ख्याती आहे. फटका येतो रिवर्सचा, 4 धावा देऊन जातोय करण मडवी अँड टीमला.
मुखामध्ये येते ते म्हणजे एकवीरा माता. कार्य आमचं कुठलंही असू दे, आमचं कार्य यशस्वी व्हावं हा आशीर्वाद आम्ही नेहमी माऊलीकडे मागत असतो. ते एकविरे माऊला पण 4 धावेनं संघ पोहोचतोय 50च्या घरामध्ये. 50 धावा धाव पकावं लागल्यात. रिवर्स फटक्यानं 50 धावा पूर्ण झाल्यात. और पे चेंडू होता, खेळून काढतोय, गॅप शॉट आहे, गॅप सिलेक्शन आहे. 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2च धावेवर समाधान मानावं लागेल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळून काढलेला हा चेंडू या 2 धावेनं संघ पोचतोय 52च्या घरामध्ये. तर करण मडवी पोचतोय तो आपल्या वैयक्तिक 42 या धावसंख्येवर. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली मित्रांनो, अप्रतिम फलंदाजी. करण मडवीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. यंगस्टर खेळाडूंनी काय आदर्श घ्यावा या खेळाडूचा. आपण त्याची फलंदाजी पाहिली, चौफेर फलंदाजी करतोय. चेंडू ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय त्या पद्धतीनं त्या चेंडूला तो दिशा देतोय. एक्स्ट्रा कव्हर असेल, लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, रिव्हर्सचा फटका असेल, अनेक मैदानावरचे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. कारण तो आत्ता आपल्या वैयक्तिक 42 या धावसंख्येवर खेळतोय. तर संघाला नेऊन पोहोचवलंय 52च्या घरामध्ये. रायगड प्रीमियर लीग का गाजणार नाहीये. उद्घाटन प्रसंगी या देशाचे सर्व मोठे नेते आशिष शेलारजी यांचं या ठिकाणी आगमन झाला होता आणि आपण दिग्गज राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी पाहतोय. पहिल्या दिवसापासून पाहुण्यांची मांद्याली पण पाहायला मिळते. कारण रायगड प्रीमियर लीग आहे. मंगेशजी वाकडेकर यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे सर्वांचे. मग क्षेत्र कुठलाही असू दे, सामाजिक असेल, शैक्षणिक, कला क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि तेवढी माणसं त्यांनी प्रेमाने जोडलेत. गोलंदाजा मनीष मोकाल. डावपुरी आताचा हा फलंदाज हलक्या हातानं हा चेंडू कट करतोय. निलेश 1 धाव पूर्ण करतोय. 1 धावेनं संघ पोचतोय 53च्या घरामध्ये. एक चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. करण मडवी अँड कंपनी, मानसी स्पोर्ट्स गावठाण हा संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना एक चांगला निर्णय या ठिकाणी पाहायला मिळाला. तो गावदेवी गावठाण संघाचा आत्तापर्यंतचा. कारण आपण बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये पाहतो नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पण यावेळेला मात्र परिस्थितीच्या विपरीत एक चांगला निर्णय म्हणावा लागेल आणि तो निर्णय आत्तापर्यंत यशस्वी ठरला आहे. तो करण मडवी या संघनायकाचा. गोलंदाज या ठिकाणी क्षेत्ररक्षण व्यूहरचना करताना, कारण गोलंदाजाला माहीत आहे चौफेर टोलीबाजी चालू आहे. आत्ता या क्षणाला करण मडवी या फलंदाजाला चेंडू फुटबॉल सारा दिसतोय. त्यामुळं ह्या फलंदाजाला रोखणं गरजेचं आहे आणि रोखायचं असेल तर त्यासाठी एक चांगला चेंडू टाकणं गरजेचं आहे. हा शॉर्ट चेंडू होता, पुल करायचा होता, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू भिरकावून द्यायचा होता, पण चेंडू निर्धाव जातोय. आपण पाहतोय गोलंदाज हुशार आहे आणि क्रिकेटमध्ये हेच महत्त्वाचं असतं की ज्या वेळेला तुम्ही फलंदाज लयमध्ये येत असतो त्यावेळेला फलंदाजी दिशाभूल करण्याचं काम गोलंदाजानं केलं. कारण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फिल्डर्स हलवला आणि करण मडवीला मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार मारण्यास भाग पडला. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसरा चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे जज करतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. धाव फलकावर धावा 54. युग पुरुषांची महापुरुषांची, युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. 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 59 धावा धाव पकड लागल्यात. आम्ही कुठेही जरी गेलो तरी आमची ओळख आम्ही नेहमी सांगत असतो, हा महाराष्ट्र शूर वीरांचा आहे, साधू संतांचा आहे, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. बाहेर देशामध्ये गेल्यानंतर आम्हाला विचारतात तुम्ही कुठून आले, त्याला आम्ही गर्वानं सांगतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशातून आलो. हे अभिमान आहे की आज देशामध्ये मराठी माणूस जो मानाने जगतोय
त्याच्या मागे जर कोण असतील तर तो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या भूमीचा नव्हे तर कोकणचा किनारपट्टा इतिहास सांगून जातोय. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता. सन्मान दिला या चेंडूला. 49 या धाव संख्येवर खेळतोय करण मडवी. धाव फलकावर धावा लागल्या त्या 60. 5वं षटक चालू आहे. करण मडवीलाही माहित आहे 1 धावेची गरज आहे. जर 1 धाव त्यानं पूर्ण केली तर त्याच्या आयुष्यामध्ये आणखी एक अर्धशतकाची नोंद केली जाईल. आणि त्या पद्धतीने त्याने खेळ खेळाय, प्रेक्षकांची मनं जिंकली. ती करण मडवीने आत्तापर्यंत मैदानावर. निलेश हाईस एक आक्रमक फलंदाज आहे. शॉट चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, स्ट्राईक आपल्याकडे ठेवली करण मडवीनं. 1 धाव मिळते आणि 22च्या रूपामध्ये 1 धाव मिळते. एका धावेनं धाव फलकावर धावा लागल्या त्या 61. 49 या धाव संख्येवर खेळतोय करण मडवी हा खेळाडू. जर क्रिकेटमध्ये किंतु आणि परंतु या शब्दांना कुठलं स्थान नाही आहे, पण किंतु आणि परंतु शब्दांशिवाय क्रिकेटही चालत नाही. जर या खेळाडूने ही 1 धाव पूर्ण केली 50 धावांसाठी 5,000चं पारितोषिक आहे. अमर म्हात्रे याच्याकडून 5,000. आणि हा चेंडू एकदा सर्वांना विनंती असेल की मैदान दणाणलं पाहिजे. जोरदार टाळ्या करण मडवी या खेळासाठी व्हायला पाहिजे मित्रांनो. करण मडवी आपण बॅट दाखवायचे यंगस्टर आपल्याकडे पाहतायत. यस, क्या बात आहे. मी सांगितलं होतं 4-5 वर्ष रजत मुंडे आणि हा फलंदाज करण मडवी या 2 खेळाडूंनी धुमाकूळ घातलाय. आज यंगस्टर कोहिनूर हिरा म्हणून याला मी आज या रायगड प्रीमियर लीगच्या स्टेजवरून नाव देतोय. कारण पहिलं नाव दिलं होतं मी विश्वजित ठाकूर दिगोड्याचा, मोठ्या याला नाव दिलं होतं रायगडचा कोहिनूर हिरा. आज या मंचावरून या करण मडवीला नाव देतोय यंगस्टर रायगडचा कोहिनूर हिरा. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर. एक जबरदस्त धून. ही धून ऐकतानाच मन सुन्न होतं. अतिशय मनाला आनंद मिळतो. क्या बात आहे. धाव फलकावर धावा लागल्या त्या 63. अमर शेठ यांच्याकडून तब्बल 5,000चं पारितोषिक आपण पाहतोय की पटकावलंय ते करण मडवी या फलंदाजानं. उपसरपंच अमर शेठ वहाळ यांच्याकडून 5,000चं पारितोषिक आलंय करण मडवीला. आज या रायगड प्रीमियर लीग मध्ये 3री हाफ सेंचुरी आहे आणि तब्बल 15,000 रुपये त्यांनी 2 लाखाचा बंडल या ठिकाणी ठेवून गेलेले आहेत ते अमर शेठ. आजच्या दिवसातली 2री हाफ सेंचुरी करण मडवी 3ऱ्या हाफ सेंचुरीचा मानकरी ठरला यंगस्टर कोहिनूर रायगडचा. म्हणून ज्याला आज या ठिकाणी हा किताब मी बहाल केलाय. आणि का किताब दिलाय मित्रांनो याचा प्रात्यक्षिक या तब्बल 4 वर्षामध्ये पाहायला मिळाला. ओरपी चेंडू होता, भिरकावून द्यायचा होता चेंडू. आकाश तारेकर गॅदर करतोय. कीपर खराब थ्रो आणि 2 धावा मिळतात करण मडवीला. या 2 धावेनं संघ पोचतोय 66. करण मडवी फलंदाजी करतोय. त्यांचे बिग सपोर्टर संघनायक आकाश टकले हे मॅचचा आनंद लुटतायत. त्यांनी शुभेच्छा दिल्यात रायगड प्रीमियर लीगला. धन्यवाद आकाश टकले. आणि संघनायकाची भूमिका फार महत्वाची असते. कारण संघनायक ठरवत असतो, सेनापती ठरवत असतो, कॅप्टन ठरवत असतो. जर विजयश्रीची पताका तुम्ही मिळवली तर गोल्ड मेडलही तुम्हालाच मिळणार. आणि जर लढाई हारले तर कोर्ट मार्शल तुमचंच होणार. त्यामुळे जबाबदारी कॅप्टनची फार मोठी असते. खराब कलेक्शन नो बॉलचा इशारा येतोय. या 2 धावा, नो बॉलची 1 धाव, 3 धावा मिळतात संघाला. खराब कामगिरी रॉयल स्पोर्ट्स आकाश तारेकर कंपनीकडून पाहायला मिळते. आणि या 3 धावेनं संघ पोहोचतोय 2 धावा. या ठिकाणी विकेट निलेश ठाकूर मैदानाच्या बाहेर येतोय.
निलेश ठाकूर मैदानाच्या बाहेर येतोय. 2 धावा धावपलकावर लागल्यात आणि 2 धावेनं संघ पोचतोय 67 घरामध्ये. 67 धावा धावपलकावर लागल्यात. सचिन, नवीन फलंदाज सचिन पाहायला मिळतोय आपल्याला. नॉन स्ट्राईकला फलंदाज असणार आहे करण मढवी. क्या बात है, प्रेक्षकांची खरोखरच मन जिंकलीत या यंगस्टरनं. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा केली या यंगस्टरनं. काय अफलातून लाजवाब क्रिकेटचे देखणे फटके पाहायला मिळाले या फलंदाजाच्या बॅटमधून. या मैदानावरची कुठली दिशा नाही आहे, कुठली जागा नाही, कुठला एरिया नाही की ज्या ठिकाणी या फलंदाजानं चौकार षटकार लगावला नाही आहे असा हा फलंदाज करण मढवी. 67 धावा धावपलकावर लागल्यात शेवटच्या या षटकातले. 68 धावा धावपलकावर लागल्यात आणि शेवटच्या या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातले. ओव्हरपिच चेंडू खणून काढतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला 1 धाव पूर्ण केली. खराब क्षेत्ररक्षण, गचाळ क्षेत्ररक्षण. या 2 धावा 3 चौथ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. नॉन स्ट्राईक फलंदाज सचिन बाद होतोय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली ती करण मढवीनं. कारण करण मढवीला माहित आहे जेवढे चेंडू मी स्ट्राईकला येईन तेवढा स्कोर माझ्या टीमचा वाढेल आणि तो प्रयत्न तेच आहे. धावा धाव पलकावर लागल्या तर महाराष्ट्र माझा अभिमान आहे महाराष्ट्राचा. कारण महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यामध्ये सह्याद्रीच्या कड्याकापर्यातून 3च गोष्टी फिरू शकतात. पहिला म्हणजे वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. हा इतिहास आहे महाराष्ट्राचा. 61 धावा 71 धावा धाव पलकावर. शेवटचा षटक प्रगतीपरत असताना करण मढवी स्ट्राईकला. फुलटॉस चेंडू भिरकावून दिला. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. खणखणीत षटकार. सुद्धा 10,000चं पारितोषिक आहे. क्या बात है. और पे चेंडू, आणखी एक चेंडू. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आणि करण मढवी या यंगस्टर कोहिनूर ऑफ रायगडचा खेळीचा अंत होता. सर्वांना विनंती असेल की कमीत कमी त्याच्यासाठी 1 मिनिट उभा राहून टाळे वाजवावे सर्वांनी प्लीज मित्रांनो. अफलातून फलंदाजी करण मढवीची. क्या बात है. एक सन्मान आहे. 28 वर्ष आम्ही समालोचन करतोय पण यंगस्टर एवढा जबरदस्त कामगिरी, तोही संघनायक. क्या बात आहे. ही सलामी असेल आमची. करण मढवी एकदा बॅट उंच करायची आपण. यस, वेल डन. क्या बात आहे. वाघासारा झुंजलास मित्रा. आपल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी. संघनायकाची भूमिका काय असते कारण करण मढवीलाही माहित आहे समोर महाराष्ट्राचा बाईकमॅन आकाश तारेक आहे ज्याच्या बॅटमधून अनेक वेळा 50 धावांची उपलब्धी पाहायला मिळाली पारगाव संघासाठी किंवा रायगड पनवेलसाठी. फुलटा चेंडू होता. या ठिकाणी चेंडू खेळून काढतोय. स्क्वेअरलेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेने संघ पोचतोय. पियुषच्या बॅटमधून निघाल्या 2 धावा आणि 2 धावेने संघ पोचतोय 79च्या घरामध्ये जिंकण्यासाठी 6 षटकामध्ये 80 धावांची गरज. मंडल करतो साऱ्यांचा आदर. हे वासुदेव बलवंत फडके साऱ्यांच्या मनात क्रांतीवीर. हे साऱ्यांच्या नसा नसा मध्ये आता पेटू
रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग 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 हे मंगेश दादा वाकडीकर आहे तो धुरंधर नव तरुणांचा साथीदार साऱ्यांचा हाय आधार हे समाज कार्यात दादाचा आहे असा आज वेग समाज कार्यात दादाचा आहे असा आज वेग आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग जिंकण्यासाठी धाव फलकावर 79 धावा लागल्यात. जिंकण्यासाठी 6 षटकामध्ये 80 धावांची खेळी उभारायची रॉयल स्पोर्ट्स कलंबोली या संघाला आमच्या समेत जोडले गेले आहेत. समीरजी सोमने सर मॅन फ्रॉम कर्जत. कालपासून आम्ही ज्यांचा आवाज पहाडी आवाज ऐकतोय कारण आम्ही नेहमी समालोचन क्षेत्रामध्ये म्हणतो तुमच्याकडे काय असेल हे आम्हाला माहित नाही पण आमच्याकडे कोण आहे तर तो प्रवीणजी दुगाडे आहे यांचा आवाज पहाडी आपण ऐकलात. आज दीपक सर या ठिकाणी होते पण प्रकृती खालावल्यामुळे ते येऊ शकले नाही आहेत. उमेशजी यांचे एक जबरदस्त गुणलेखन पाहायला मिळालं. प्रवीणजी आमच्या समेत जोडले गेले आहेत. हे अनेक समालोचक या ठिकाणी आमच्या समेत जोडले गेलेत. आज या वर्षामध्ये तब्बल 2 वर्षानंतर समीरजी सोमणे यांच्या समेत दुसऱ्यांदा योग आलाय मैदानावर पाहण्याचा. कारण पहिला योग विठ्ठल रखुमाई औळ्याच्या मैदानावर अजनबी स्पोर्ट्स आयोजित टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा त्यांची भेट झाली होती. आज काय योग आहे दुसऱ्यांदा आणि तोही आवाज त्यांचा परत एकदा ऐकायला मिळेल. ऐंशी धावा कशा पद्धतीनं आकाश तारेकर अँड कंपनी पूर्ण करणार याचं धावतो समालोचन ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत. प्रशांत पुजारी यांच्या समेत जाणार आहोत. पण सेनापती महत्वाचा आहे कारण एका बाजूला करण मडवीनं किल्ला लढवलाय दुसऱ्या बाजूला आकाश तारेकरला किल्ला लढवायचा आहे. 80 धावा पूर्ण करायच्या आहेत. तुम्ही समालोचन क्षेत्राचा एवढा दांडगा अनुभव तुमच्याकडे आणि मगाशी देखील सकाळच्या सत्रामध्ये बऱ्याचशा प्रवीण दुगाडे यांच्यासोबत देखील चर्चा झाला. आज रायगडचा जुना टायगर म्हणजे अर्थातच विश्वास पाटील जुना म्हणता येणार नाही हा शब्द मी कदाचित बाजूला सारतो. या टायगरमध्ये अजूनही क्षमता तीच आहे फक्त ती क्षमता मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे कारण विश्वास पाटील आणि आकाश तारेकर ही जोडी मैदानावरती जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष असतील परंतु थोडा बदल होतोय मला असं वाटतं आकाश तारेकर आणि त्यांच्या समवेत आहे बॅट्समन मंदार आहे. यावेळी मात्र मंदार मात्रे हा लोणेरेचा फलंदाज आहे जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि मायक्रोफोनवरती जोडले जातील ते प्रशांत पुजारी आणि धन्यवाद. नक्की सर. जेव्हा महेशजी मात्रे येतात त्यावेळी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका बाजूनं चालू असतो आणि दुसऱ्या बाजूनं क्रिकेटची मांदी आली या 2 गोष्टी समतोल राखण्याचं काम ते नेहमी करत असतात आणि त्यांचा हातभार रायगड समालोचक असोसिएशनच्या उपाध्यक्षाच्या निमित्तानं देखील कित्येक समालोचकांना असतो आणि त्याचंच कारण की काय एक नाला सोपारा इथून कळंबोलीचा एक समालोचक आज या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या समोर जोडला जातोय तो आहे प्रशांत पुजारी. हॅलो नक्कीच विश्वास पाटील या फलंदाजाबद्दल आत्ताच तुम्ही समीर सर छेडलत. मी तर नेहमी म्हणत असतो की शेर कितना भी बुडा हो जाए कभी घास नाही खाता कारण क्षेत्र कुठलं असू दे वयाचं कुठलंही बंधन नसतं. इतिहास सांगून जातोय कोंढाणा किल्ला सुभेदार तानाजी मालुसरेंचा जरी इतिहास असला तरी सुद्धा उदय भानाला मारणारा 80 वर्षाचा शेलार मामाच होता. धन्यवाद. नक्कीच महेश म्हात्रे सर आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सन्माननीय
विद्याधर जोशी साहेब यांचं स्वागत. खरं तर विकासाची गंगा जी मंगेश वाकडीकर या विभागात आणतात त्यांना मोलाची साथ देणारे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आणि मी तर म्हणेन जे विकास कामाचं पर्वत उचलण्याची मदत हनुमानाप्रमाणे करतायत या विभागामध्ये ते विद्याधर जोशी, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष यांचं स्वागत. या रायगड प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. यानंतर सन्माननीय जितेन जोशी साहेब वाशिवली. तर यानंतर सन्माननीय जितेजी पाटील साहेब वाशिवली यांचं स्वागत. सन्माननीय प्रीतेजी मुकादम, त्याचबरोबर विजयजी भोबी साहेब यांचं या व्यासपीठावर आगमन झालंय. तर नक्कीच आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, त्याचबरोबर सर्व चाहत्यांचं आणि सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंतजी फडके यांच्या जन्मभूमीमध्ये अर्थातच रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये करूयात सहर्ष स्वागत. आणि घेऊन चालल्या मात्र मैदानाकडे यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, 2 क्षेत्ररक्षक चेंडू खालती येत आहेत. कम्युनिकेशन थोडंसं चांगलं होत नाही, चेंडू मात्र जमिनीला दान होतोय आणि बघता बघता दोन्ही खेळाडूंनी 2 धावा अतिशय जलद गतीने पूर्ण केल्या. जितेन पाटील साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे सन्माननीय मंगेशजी वाकडीकर यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर सन्माननीय केतनजी पाटील साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे RPLच्या माध्यमातून. यावेळेस नक्कीच बिगुल वाजले गेलेत, IPLचं बिगुल होतं मित्रांनो. आणि याच प्रकारची ध्वनी यावेळेस मात्र मैदानावरती आपणास पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट मंदार यांच्यासाठी. आखो टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या चेंडू हातामध्ये जातो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र त्या क्षेत्रामध्ये होत असताना आणि धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु आकाशने ओळखलंय की जास्तीत जास्त काळ विकेटवरती तळ ठोकून राहणं ही जमेची बाजू ठरू शकते रॉयल या संघाला. रॉयल अर्थातच या 3 अक्षराचा दरारा, या 3 अक्षरांचा दहशत, या 3 अक्षरांचा आतंक, या 3 अक्षराचं वादळ काय होतं याची साक्ष आजही अचानक मोहपाड्याचं मैदान देतोय. एखाद्या सह्याद्रीप्रमाणे अक्षरशः हा संघ उभा आहे रायगडच्या भूमीवरती. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळी आद्य क्रांती जणू काय या संघाने निर्माण केली आणि याचंच पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार की काय याचे संकेत आकाश तारेकर या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. या स्पर्धेला सुरू होण्याच्या आधीच आकाश तारेकर बरोबर जेव्हा थोडंसं बोलणं झालं होतं त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की आमचा संघ थोडासा बॅकफूटवरती आहे. याच्या मागचं कारण असं होतं की रायगडच्या ज्या ओपन लॉट्सच्या स्पर्धा होत्या त्या थोड्याशा कमी होत्या, त्यामुळे आम्ही या स्पर्धेकडे लक्ष देत नाहीयेत. परंतु या रायगड प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा आकाश तारेकर ती कामगिरी करणार का? यस, निश्चित स्वरूपाने याचे संकेत यावेळेस मात्र दिलेत मंदार याने. हाय आणि हँडसम बिग हिट मायटी सिक्सर. लाखात एक मंगल दादाचं आयोजन आलं ग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. निश्चित स्वरूपाने काय सुंदर फटका होता, काय देखना फटका होता. चेंडूचा बॅटीचा जेव्हा संपर्क झाला मित्रांनो, टाक दिशा आवाज येतोय. 6 धावांसाठी अतिशय सुंदर देखना षटकार. हा षटकार मित्रांनो एक वेगळा कॉन्फिडन्स देऊन जाणार आहे. हा षटकार मित्रांनो एक पुन्हा एकदा चेहऱ्यावरती हास्य निर्माण करते रॉयल संघाच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून. पूर्ण कळंबोली या सामन्याचा आनंद घेते मित्रांनो. यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक वर्ग आज मैदानावरती उपस्थित आहेत रॉयल संघाला पाठीराखण करण्यासाठी. आणि या सर्वांच्याच खातीर आज रायगडचा वंडर बॉय मैदानावरती उतरला आणि झुंज देणार आहे. झुंज देणं ही त्याची ओळख आहे. जिद्दीने लढणे हे त्याचे सातत्याने यशस्वी प्रयत्न आहेत आणि हेच प्रयत्न आज तो यशस्वी करणार याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. या षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती थोडीसा गेअर पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8च्या घरामध्ये. प्रवीण सर काय सांगाल? 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला, 80 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या विपरीत 8 धावा धाव फलकावरती.
नक्कीच प्रशांत, ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणालात की रॉयल कळंबोली संघाचा जर आपण विचार केला तर रॉयल कळंबोली संघाने एक काळ आपला दरारा निर्माण केला होता आणि तोच दरारा या मैदानावरती त्यांना आपल्या नावाप्रमाणे खेळ हा करावा लागेल. लक्ष मोठं आहे 80 धावांचं आणि 80 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र पुन्हा एकदा दुसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅटीचा आउटर एज, चेंडू हवेमध्ये आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. पहिला फलंदाज गमावलाय तर रॉयल कळंबोली संघाने. प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग. यावेळेस मात्र मैदानावरती आपण पाहतोय मित्रांनो, रायगडचा टायगर आजचा तो उस्मान पाटील याला ओळखला जातो, परंतु रायगडचा खरा वाघ जर कोण असेल तो विश्वास पाटील. रायगडचं असं कुठलं मैदान नाही ज्याच्या बाउंड्री या फलंदाजाने क्रॉस केला नाहीत. मुंबईच्या खेळाडूंना कुणी नमवलं असेल रायगडच्या मातीमध्ये, अर्थात बांटियाच्या मैदानावरती, तो म्हणजे विश्वास पाटील. आता मात्र मैदानावरती गेला. खूप दिवस झाले विश्वास पाटील थोडासा मैदानापासून लांब दिसतोय, परंतु आज पुन्हा एकदा रॉयल संघामध्ये भेटलेली ही त्याची एंट्री, ही एंट्री किती विस्फोटक असणार याचे संकेत भेटतील का? नक्कीच प्रशांत, आपलं म्हणणं अगदी रास्त आहे, कारण एकंदर जर आपण विचार केला तर रॉयल कळंबोली या संघाची ज्या वेळेला बांधणी केली गेली विजयजी खानावकर साहेब यांच्या माध्यमातून, त्यावेळेला पहिलं संघ नेतृत्व जर कोणत्या खेळाडूनं केलं तर ते विश्वास पाटील होते. आणि त्याच विश्वास पाटील यांनी कामोड्याच्या मैदानावरती पहिली रजनी क्रिकेटची जी ट्रॉफी होती ती ट्रॉफी मात्र रॉयल कळंबोली संघाला मिळवून दिली होती. नक्कीच 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 प्रवीण सर, तो इतिहास कोण विसरणार मित्रांनो. इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठीच की काय आज विश्वास मैदानावरती आला. भरपूर सारे असंख्य प्रेक्षकांचा विश्वास त्याच्यावरती आहे आणि आज तो विश्वासाला पूर्तता करणार का? ओढ्यात मात्र मैदानाकडे गोलंदाज खातू यांचा जर उल्लेख केला तर मागील सामन्यामध्ये देखील अतिशय कन्सिस्टन्सी ओव्हर टाकली होती. चिंगूस गोलंदाज म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु विश्वास यांच्या पुढे. अकुटप्प्याचा चेंडू होता, यावेळेस मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, संपर्क होत नाहीये. चेंडू शरीरावरती आदळतोय की काय, पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी, परंतु एक धाव पूर्ण, दुसरीची संधी वेगाने, दुसरी धाव घेत असताना डायरेक्ट हिट मात्र स्टंपावरती जातो आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि निराशाचं वातावरण पूर्णपणे मैदानावरती रॉयल संघासाठी. पंपावरती अटॅक करणं, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्या संघाला कित्येक वेळा तरी त्यांनी विजयाची साथ करून दिली. अशाच प्रकारचं चित्र मात्र मैदानावरती झालं होतं. वाटलं देखील नव्हतं की आकाशला अशा प्रकारे हिट लागेल आणि फेकलेला चेंडू सरळ जाऊन आदळला स्टंपांवरती आणि अर्थार्थाचा आकाश तारेकर, ज्याला पाहण्यासाठी पूर्ण रायगडवासी आतुर झाले होते, तो आकाश मात्र मैदानाच्या बाहेर. नक्कीच प्रशांत, आपण पुन्हा एकदा स्वागत सोहळ्याकडे वळणार आहोत. सन्माननीय अध्यक्ष कोर कमिटी ग्रामपंचायत शिरढोण प्रीतीजी मुकादम साहेब यांचं स्वागत या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जाईल. विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर RPL यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर मंगेशजी वाकडी यांच्याबरोबर या स्वागत सोहळ्यामध्ये साथ देतील धोंडू भोपी साहेब. प्रीतीची मुकादम रोहित शर्माच्या बरोबर क्लब क्रिकेट खेळलेला खेळाडू, या गावचा सुपुत्र आणि अध्यक्ष कोर कमिटी ग्रामपंचायत शिरढोण यांचं स्वागत या RPL मध्ये केलं जातं आहे. त्याचबरोबर माजी उपसरपंच सन्माननीय गजानन घरत साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. तर मी माजी उपसरपंच विजय भोपी साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. तर यावेळेस आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होते. राईट ओव्हर द विकेट, अकुटाचा चेंडू होता, यावेळेस मात्र लॉफ केलंय. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय, 2 पाऊंड सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा, चौकारानं मात्र खातं उघडतोय अक्षय. यानंतर स्वागत केलं जाईल हेमंत केणी, स्टार क्रिकेट खेळाडू पेठाली, 2 बाईक्स ज्याने मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये पारितोषिकं मिळवलीत. मंगेश वाकडीकर यांचे मेवणे म्हणून एक वेगळी ओळख आहे त्यांची. तर
त्यांचंही आपण या व्यासपीठावर स्वागत करूया. आणि बायकर मॅन आहेत, 2 बाईक ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज म्हणून जिंकल्यात. यावेळेस हलकासा ओव्हरपिच चेंडूला लॉफ केलंय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, स्क्वेअर लेग रिझन मधून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला मात्र गॅदर करतो आणि याचबरोबर अक्षयच्या खेळीचा मात्र अंत होतोय. बॅक टू बॅक 2 मोठे धक्के प्रवीण सर. आकाश तारेकर बाद झाल्यानंतर मला असं वाटलं होतं की अक्षय मैदानावरती धुरा सांभाळतो की काय, परंतु मोह आवरला गेला नाही. हलकासा ओव्हरपिच चेंडू, परिणाम मात्र घातक होत आहेत आणि अजून एक मोठा मासा गळाला लागतोय. सन्माननीय भगवानजी मुकादम साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. ओव्हर टू प्रशांत. यावेळेस आपण पाहतोय थोडासा संघ अडचणीमध्ये सापडलाय, परंतु अडचणीमधून बाहेर येणंच हीच ओळख आहे रॉयल संघाची. आणि कित्येक वेळेला हा इतिहास आपण रायगडच्या मैदानावरती होताना पाहिलाय आणि अद्याप देखील विश्वास पाटीलचं मैदानामध्ये उपस्थित राहणं हे शुभ संकेत आहेत रॉयल संघाला. आणि इथून जर बाहेर निघायचं असेल तर किमान 15 धावा प्रतिषटक पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि ती क्षमता, ती ताकद, ती काबिलियत या फलंदाजांकडे आहे. प्रवीण सर काय सांगाल, कशा प्रकारे रणनीती आखावी लागेल या पुढील प्रवासासाठी? नक्कीच या ठिकाणी एकंदर जर आपण पाहिलं तर आघाडीचे 2 फलंदाज गमावले गेले, ज्यामध्ये सगळ्यात मोठी विकेट अर्थातच आकाश तारेकर धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झालं. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होणं म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला आत्महत्या संबोधलं जातं. इथे आकाशनं दुसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही. विश्वास पाटील याने जो कॉल केला होता आणि खरं तर डेंजर एंडला आकाश तारेकर होता आणि तिथे मात्र जी विकेट गमावली गेली त्यानंतर अक्षयनं थोडंसं जबाबदारीने खेळणं अपेक्षित होतं, कारण क्षमता आहे. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधनं आला होता. परिस्थिती विपरीत आहे, परंतु तुम्हाला आत्मविश्वासाचा खेळ मैदानावरती करावा लागेल. आणि तो आत्मविश्वास जर तुम्ही येणाऱ्या षटकांमध्ये दाखवलात तर मात्र कोणतंही लक्ष, कारण असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. त्यामुळे लक्ष जरी मोठं असलं 80 धावांचं तरी देखील प्रयत्न जिकरीची होणं गरजेचं आहे, कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटीज असं म्हटलं जातं. त्यामुळे इथून देखील सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची क्षमता नक्कीच या रॉयल कळंबोली संघामध्ये आहे. निश्चित स्वरूपात प्रवीण सर, क्रिकेट जर म्हणलं तर गेम ऑफ 3D, डिसिप्लिन, डेडिकेशन अँड डिटर्मिनेशन या 3 शब्दांची जर अचूक बांधणी असेल तर कुठलंही लक्ष तुमच्यासाठी अभेद्य नाहीये. आणि हेच काम कदाचित हे दोन्ही फलंदाज करण्याचा प्रयत्न करतात. एक पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे, कारण की जेव्हा धावसंख्येची उंच इमारत जेव्हा तुम्ही भेदत असता त्यावेळेला तुमचा पाया भक्कम असणं खूप गरजेचं असतं. पाया जरी भक्कम झाला नाही परंतु एक अभेद्य पार्टनरशिप बनवावीच लागेल. आणि हेच ओळखले की या 2 फलंदाजाने संयमाने, शांततेने मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न करतात. सिंगल्स डबलच्या बरोबरीने 1-2 मोठे फटके पूर्णपणे सामन्याला कलाटणी देऊ शकतात. नक्कीच सातत्यानं धावफलक हालता ठेवणं गरजेचं आहे. विश्वास पाटील यांचा अनुभव नक्कीच रॉयल कळंबोली संघासाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण जोपर्यंत विश्वास पाटील मैदानावरती आहेत कोणतीही धावसंख्या किंवा कोणत्याही धावसंख्येला आवर घालण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आता जर एकंदर आपण पाहिलं सुरुवातीला आकाश ज्यावेळेला मैदानावरती होते त्यावेळेला थोडीशी आक्रमक फलंदाजी विश्वास पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, कारण गतवर्षीच्या आमदार चषकामध्ये रोडपालीच्या मैदानावर याच खेळाडूंना अगदी 50 धावांची जबरदस्त खेळी साकारली होती. यावेळेस मात्र चांगला फटका, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 2 क्षेत्ररक्षक होते, फंबल झाले, थोडेसे मिस टायमिंग होते की काय क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू पकडत असताना. 4 धावा भेटत आहेत आणि या 4 धावेच्या बरोबरीने मात्र या धावफलकाला आकार भेटतोय 19 धावांचा. बघा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. अद्याप देखील 61 धावांची आवश्यकता असणार. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 4 षटकं 61 धावा म्हणजे एकंदरीत झालं तर 15.25 ची सरासरी गाठणं बंधनकारक असेल. 2 मोठे फटके एका षटकामध्ये आले तर निश्चित स्वरूपाने हे धावसंख्येचं गणित इझीपणे सोडवलं जाऊ शकतं किंवा एकाच गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. 20 ते 25 धावांचं जर का षटक आलं तर मात्र या सामन्याला कलाटणी भेटू शकते. थोडीशी टीम मिटिंग होते, स्ट्रॅटेजीज बनवल्या जातात आणि या स्ट्रॅटेजी कशा प्रकारे मैदानावरती आखल्या जाणार हे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अभिषेक अतूनं पहिलं षटक फेकलं होतं, ज्यानं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना अवघ्या 9 धावा दिल्या होत्या. आणि त्यानंतरचा जर आपण विचार केला तर पियुष ठाकूरवरती विश्वास दर्शवला गेला, ज्या पियुषने एकूण 10 धावा खर्च केल्या. 2 षटकांमध्ये 19 धावा धावफलकावरती आल्यात. प्रशांत 9.5च्या सरासरीनं 19 धावा धावफलकावरती आल्यानंतर उर्वरित 4 षटकांमध्ये 15.25च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा. 6 चेंडूंमागे 15 धावा हे कॅल्क्युलेशन फार मोठं नाहीये ज्यावेळेला विश्वास पाटील मैदानावरती असतील. त्यामुळे क्षमता आहे त्यांच्यामध्ये आणि ती क्षमता मात्र स्वतःला या मैदानावरती आज पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल.
खरं तर अनेक मैदानं गाजवणारा हा खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वाचा खरा टायगर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून रॉयल कळंबोली संघाकडून पाहायला मिळतोय. कॅल्क्युलेशन्स आहेत बरेचसे त्याच्या डोक्यामध्ये देखील. कशा पद्धतीनं या धावांचा पाठलाग करायचा आहे, कशा पद्धतीनं आपला खेळ या मैदानावरती साकारायचा आहे. कारण क्षमता आहे नो डाऊट. असं म्हटलं जातं की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. या खेळाडूचा क्लास, या खेळाडूचा दर्जा जर आपण पाहिला तर नक्कीच या खेळाडूच्या मनगटामध्ये आजही ती ताकद आहे जी प्रतिषेधक 15चे सरासरीला देखील गवसणी जरूर घालू शकते. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजाचा कॉमेंट्री बॉक्स सेंड करून राईट ओव्हर द विकेट खातू सज्ज होत आहेत विश्वास यांच्यासाठी. थोडासा गती परिवर्तन केलेला चेंडू यावेळेस मात्र पंचांकडे आछाळभूत नजरेने पाहिलं जाते. पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो की काय पंचांवरती, परंतु पंच मात्र आमचे तटस्थ. ट्रान्सपरन्सी ही ओळख आहे, पारदर्शकता ही ओळख आहे या स्पर्धेची आणि हीच ओळख मात्र आमचे पंच दाखवत असताना चेंडू निर्धाव जातो आणि प्रत्येक निर्धाव चेंडू थोडंसं दडपणाला सामोरं जाण्यासाठी भाग पाडतोय की काय. प्रत्येक निर्धाव चेंडू रॉयल संघाला अडचणीत आणतोय आणि प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला थोडंसं हास्याचं वातावरण निर्माण करतोय की काय. नक्कीच या ठिकाणी अभिषेकचा जर आपण विचार केला तर आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक फेकतोय. यावेळेस मात्र चेंडू नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सीमारेखा पार आणि इथून मात्र फलंदाज विश्वासच्या बॅटमध्ये निघालेला गगनभेदी षटकार. रायगड क्रिकेटपटूंची खातू हा प्रमुख अस्त्र मानला जातो गोलंदाजीचा आणि अशा गोलंदाजावरती जेव्हा तुम्ही प्रहार करता त्यावेळेला मात्र तुमचा विश्वास हा उंच शिखरावरती असतो आणि शेवटच्या षटकामध्ये जेव्हा गोलंदाजी पार पाडली जाईल, डेथ ओव्हरमध्ये एखादा औपचारिक गोलंदाज वापरला जाईल आणि त्यावेळेस जर का गोलंदाजावरती प्रहार चढवला तर मात्र एक गणित वेगळं बदलू शकतं आणि हीच गोष्ट कदाचित विश्वासाने ओळखली आणि खातू याच्यावरती चढवलेला हा प्रहार थोडासा तडा देतोय की काय विरोधी संघाला. परंतु अभिषेकचं जर आपण एकंदर बॉडी लँग्वेज पाहिली अतिशय काम अँड कूल आहे. एक प्रतिभावान गोलंदाज आहे उंचपुरा. यावेळेस मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाही आहे. ज्या पद्धतीने चेंडू खेळला गेला व लगेचच या डेंजर एंडकडे ज्यावेळेला विश्वास पाटील होते त्यांनी लगेचच आपला हात उंचावला. दुसरी धाव घेण्याची ही वेळ नाही आहे. दुसरी धाव घेत असताना धोका पत्करण्याची ही वेळ नाही आहे हे त्यांना समजावून दिलं. परंतु अभिषेकचं देखील कौतुक करावं लागेल. षटकार आला, विश्वास पाटील सारखा मातबगार खेळाडू समोर आहे, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे आणि कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. सातत्यानं त्यांना आपल्या संघासाठी मात्र एक अप्रतिम अभेद्य गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. एक षटकार जरूर आलाय, परंतु तिथून मात्र धावगतीवरला जो नियंत्रण आहे तो नियंत्रण ठेवण्याचं काम हे पुन्हा एकदा केलं जातं. यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहिलं होतं. फलंदाज अगोदरच शफल करतोय. वेगवान गोलंदाजी करणं हे प्रमुख अस्त्र मानलं जातं, परंतु इथं ज्या पद्धतीनं बोटांची जादू दाखवली, बोटांची किमया दाखवली आहे, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू जाऊन विसावला. निश्चित स्वरूपात प्रवीण सर, निसर्गाचा नियमच आहे परिवर्तन आणि हेच परिवर्तन मात्र दाखवलंय गोलंदाजाने. थोडासा धीमागतीचा चेंडू, फसवा चेंडू म्हणावा लागेल. फलंदाज पूर्णपणे बीट होतोय, निर्धाव चेंडू जातोय आणि प्रत्येक निर्धाव चेंडू थोडंसं प्रश्नचिन्ह बनते रॉयल संघासाठी. एक मोठा फटका येणं गरजेचं. पुन्हा एकदा गती परिवर्तन होतं, परंतु हे परिवर्तन ओळखलंय मिस्ट्रामिंग स्ट्रोक स्क्वेअर लीग त्यांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. झेल मात्र पूर्ण होते आणि फलंदाज सलीम बॅक टू द पवेलियन. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक सन्माननीय मोहन पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सोमटणे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. या व्यासपीठावर आगमन झालंय प्रतीक खेत्री शेडूंग या पाहुण्यांचं सुद्धा रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये मनापासून स्वागत. बघा प्रवीण सर, या सामन्याचा टर्निंग पॉईंट जर म्हणलं तर आकाश तारेकरचं रनआउटच्या माध्यमातून बाद होणं कदाचित म्हणावं लागेल, कारण की तिथून जर पाहिलं तर रॉयल संघाचा मोरल पूर्णपणे डाऊन झालाय. परंतु उभारी घेणे ही ओळख आहे, पडत्यामधून उभारी घेणे ही रॉयल संघाची ओळख आहे आणि ही ओळख मात्र स्पष्ट करण्यासाठी विश्वास पाटील मैदानावरती अतोनात प्रयत्न करतोय. आज त्याच्या प्रयत्नांना यश भेटणार का? आज दिवाळीचा दिवस आहे मित्रांनो. भारतवर्षामध्ये पूर्ण जगामध्ये भारतीय हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास पूर्ण केल्यानंतर जेव्हा अयोध्यामध्ये आले त्यावेळेला मात्र त्यांच्या दिव्याचे आरास लावून त्यांचं स्वागत केलं गेलं आणि आज जर पाहिलं आणि काल जर पाहिलं तर 9 लाख दिवे लावून अयोध्येमध्ये
एक विश्वविक्रम बनवला गेला आणि याचीच पुनरावृत्ती गतवर्षी आपण करण्याचा प्रयत्न झाला, परंतु ती पुनरावृत्ती यावर्षी झाली आणि तो विश्वविक्रम अयोध्यामध्ये केला गेला. आणि आज मैदानावरती जर पाहिलं तर दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रेक्षकांना देऊयात आणि सामन्याकडे पुन्हा एकदा घेऊन जाऊयात. विश्वास पाटील नॉन स्ट्रायकर हँडवरती, नवीन फलंदाज यावेळेस मात्र अनिकेत स्ट्रायकर हँडवरती. अतिशय वेगवान चेंडू, सुंदर चेंडू. गोलंदाजाचा रिदम पहा, त्याचा फॉलो थ्रो पहा, जेव्हा चेंडू तो रिलीज करतो त्यावेळेला त्याची ऍक्शन पहा, कंट्रोल पहा चेंडूवरती काय होतं. शेवटपर्यंत फलंदाजाला पाहतोय, निरीक्षण करतोय, त्याचं फुटवर्क पाहतोय. त्यानंतर नंतर जो चेंडू फेकला जातोय पूर्णपणे फलंदाजाला डॉमिनेट करतोय, चेंडू मात्र निर्धाव जातोय. प्रीमियर लीग रायगड 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 प्रीमियर लीग. तर नक्कीच या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचं, कारण रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरे आपण पाहतो आहोत, शीर्षक गीत पहिल्या पर्वाचं हे जे आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. येणारे 18 चेंडू अजूनही 54 धावांची गरज आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा झाल्यात 26 आणि आघाडीचे तब्बल 4 फलंदाज गमावले गेले, ज्यामध्ये आकाश तारेकर सारखा मोठा खेळाडू ज्यांना एकाही चेंडूचा सामना न करता मात्र त्याला तंबूमध्ये परतावं लागलं. लक्ष होतं 80 धावांचं, पण तो एका बाजूने जर आपण पाहिलं तर अनुभव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, विश्वास पाटीलच्या स्वरूपामध्ये. मी मगाशी देखील उल्लेख केला की रोडपालीच्या मैदानावरती याच खेळाडूंना 50 धावांची अप्रतिम खेळी साकारली होती. त्या सामन्यामध्ये देखील, त्या स्पर्धेमध्ये देखील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला गेला होता. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र या मैदानावरती नक्कीच सिद्ध करावी लागेल. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 54 धावांची गरज. तर या ठिकाणी त्या येणारे 18 चेंडू आणि 54 धावा कशा पद्धतीनं या धावांचा पाठलाग केला जाणार या आपण ऐकूयात. आमच्या समोर जुडले जातील एक अप्रतिम समालोचक, अर्थातच प्रवीणजी दुगाडे, आणि त्याचबरोबर ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी नेहमी क्रीडा रसिक आतुर असतात असे रायगड समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय महेशजी म्हात्रे सर ओवळे. हॅलो. शुक्रिया प्रवीण, लेकिन प्रवीण नाम का जो जादू है कमेंट्री में, उस जादू को आपने बरकरार रखा इस आरपीएल में. और प्रशांत, मैं आपकी भी तारीफ ज़रूर करना चाहूँगा, जितना मैंने आपको सुना काफ़ी अच्छा लगा. और ये जोड़ी धूम मचाएगी आने वाले दिनों में कई प्रतियोगिताओं में. आपके पास, दोनों के पास बहुत ज़्यादा टैलेंट है. 18 गेंदें 54 रनों की ज़रूरत प्रति ओवर, 18 की औसत से महेश म्हात्रे इन रनों को बनाना है. महेश म्हात्रे हालांकि हमारे गुरु समान है. महेश सर, शेर दिल कलेजा होना चाहिए, क्योंकि हम कहते हैं ना, हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. तो उस हिम्मत को दिखाना होगा, क्योंकि डेयरिंग करेगा तो भाई बनेगा. तो इन दोनों बल्लेबाजों को दिखाना होगा, और खास तौर से विश्वास पाटिल जो कि नंबर 3 पे आए हुए हैं, विश्वास को अपनी टीम के लिए एक अलग विश्वास दिखाना होगा. ये देखिए, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और 18 की औसत बहुत बड़ी होती है, क्योंकि मारना पड़ता है हर गेंद को, और उस मारने के चक्कर में विकेट खोया अपना लॉन्ग ऑन के ऊपर एक आसान सा कैच देकर विश्वास पाटिल ने. शीश झुका इंसान की सोच अच्छी होनी चाहिए. जो सोच अच्छी होने के कारण जो चलते हैं वो बड़ा बनते हैं. जिस तरह मर्यादा पुरुषोत्तम राम की सोच थी, और उस सोच के कारण उन्हें प्रभु का दर्जा मिला. और देखिए, अगर सोच बुरी हो तो रावण की तरह जलाया भी जाता है. तो ये भारत है हमारा, जो संस्कृति को करता है प्रणाम और विकृति का करता है सर्वनाश. रोहित पाटिल, पारगांव के यंगस्टर,
रत्नदीप के जो खिलाड़ी थे, सीनियर खिलाड़ी पारगांव के, उनका ये सपूत अपने ज़माने में बहुत ही ज़्यादा ताकतवर स्ट्रोक्स लगाने वाले वो खिलाड़ी, उनका ये सपूत। उसी तरह अपने पिताजी के नक्शे कदम पर अगर रोहित चले तो यकीनन रॉयल कलंबोली जो टेंशन का माहौल है उनके लिए, उस टेंशन के माहौल को ये खिलाड़ी हटा सकता है। 52 रनों की अभी भी ज़रूरत है आने वाली 16 गेंदों में। 1 रन जरूर मिला, 15 गेंदे, 51 रनों की जरूरत। धीरे 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 देखिए, इस गेंदबाजी ने 50 रनों को लगभग बचाने की चक्कर में आए थे अपने पहले मुकाबले में मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण, और उसी से उन्होंने अंदाज़ा लगाया कि अगर हम पहले बल्लेबाजी करें और कुछ स्कोर बोर्ड के ऊपर 60+ रन लगाए तो जीतने के चांसेस बढ़ सकते हैं। और वैसा ही हुआ। करण मड़वी की एक बेहतरीन इनिंग हमें देखने का मौका मिला। अमर मात्रे द्वारा उनको इनाम भी मिला बतौर 5050 जो उन्होंने लगाए, और आपने उनका नामकरण भी किया। तो रायगढ़ के यंगस्टर कोहिनूर के तौर पर आपने उनको कहा यहाँ से जीतने वाली टीम खेलेगी विश्वजीत ठाकुर के सामने, लेकिन यह सीधा छक्का आया जो जरूरत बन चुका था टीम रॉयल कलंबोली के लिए, और उस जरूरत को पूरा किया बल्लेबाज रोहित पाटिल। और मैंने पहले ही कहा था ये अगर चले, जो टेंशन का माहौल है रॉयल कलंबोली के लिए, वो टेंशन का माहौल हट सकता है। नक्कीच प्रवीण जी, आपण जर पाहिलं तर रोहित पाटील रत्नदीप याचा मुलगा रत्नदीप पाटील म्हटल्यानंतर कव्हरला षटकार, एमआरआयच्या चेंडूवर कव्हरला षटकार मारणारा खेळाडू, आणि त्याचा हा मुलगा रोहित पाटील पारगावचा। लेकिन देखिए मानसी स्पोर्ट्स गावठाण के गेंदबाजों की, भले उन्होंने मार खाया लेकिन उसके बाद विकेट्स भी निकाले, और उस वजह से जो शुरुआत की थी इस रॉयल कलंबोली ने टोटल को चेस करने की, उस शुरुआत को कैरी ऑन नहीं कर पाए। नक्कीच आकाश तारेकरची रनआउटची विकेट फार महत्वाची होती। बिल्कुल, आरपीएल सीजन 1 में जो कप्तान जीते थे संजय सोलंकी, कल उनका मैच यहाँ पे सुबह शुरू होगा। थर्ड अंपायर की टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। 35 रन जीत के लिए जरूरी है, 12 गेंदे 45। तो देखिए वहां पर फाइनल में भी ऐसा ही कुछ हुआ था। बैक टू द बॉलर मुस्तकिन मुकादम ने जो सुमित टोंगड़े का रनआउट का विकेट निकाला था, वहां आधी फाइनल जीत चुके थे संजय सोलंकी। तो कल उनका मैच है यहाँ पर, लेकिन इस साल उनके फ्रेंचाइजी कुछ अलग है। शिरसाट, अहमदनगर से अंबादास शिरसाट। देखिए रायगढ़ प्रीमियर लीग की क्रेज देखिए, रायगढ़ के बाहर के फ्रेंचाइजी इस लीग को मिल रहे हैं, यह सबसे बड़ी कामयाबी है मंगेश वाकड़ीकर और अचानक मित्र मंडल शिरडोन की, क्योंकि रायगढ़ के बाहर के फ्रेंचाइजी भी ये चाहते हैं कि रायगढ़ प्रीमियर लीग की जीती हुई ट्रॉफी उनके घर जाए। नक्कीच हा इतिहास आहे टेनिस क्रिकेटमध्ये प्रवीणजी, कारण आपल्याला सुद्धा माहित असते की या अगोदर एमआरआय चेंडूवर दादागिरी असायची मुंबईच्या खेळाडूंची, आणि ती दादागिरी जर कोणी मोडली असेल तर ती ओपीडी, एकता ओपीडी या संघानं, ज्या रायगडच्या संघानं पहिल्यांदा मुंबईच्या संघाला परास्त केलं होतं एमएलए चषकामध्ये कर्नाल स्पोर्टच्या मैदानावर, आणि तो इतिहास रचला गेला होता प्रवीणजी। तो 12 गेंदे 45 रनों की जरूरत। नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। हम कहते हैं ना, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी वाला ये खेल है, अनिश्चितताओं का खेल। कब पासा पलटे, कब पासा बदले, मार धाड़ करो, मारने वाले में दम होना चाहिए। छक्के आसानी से लगते जरूर है, लेकिन वो लगाने वाला दमखम आप में चाहिए, वो जज्बा, वो जुनून। मुझे कुछ करना है, मुझे कुछ करके दिखाना है, इस सोच के साथ अगर ये बल्लेबाज खेले तो 45 रन बन सकते हैं। डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ गेंद ट्रैवल हो रही है, 1 रन जरूर मिला। दूसरा रन गिर पड़े वहां पे खिलाड़ी, लेकिन उन्होंने गेंद नहीं छोड़ी। तीसरा रन जरूर पूरा हुआ। इन 3 रनों के कारण अब 11 गेंदे 42 रनों की जरूरत। 11 गेंदे 42 रनों की जरूरत।
रोहित पाटिल बनाम रोहित पाटिल अक्रॉस द लाइन और ये 4 रन। अनिकेत कोहली ने इस बाउंड्री को लगाया। धूप के कारण थोड़ा कंफ्यूजन हमारे बीच में भी हो रहा है क्योंकि सीधा धूप सूरज की किरणें आ रही है। प्रवीणजी कदाचित 2 वर्ष मैदानावर खेळाडूही आपल्याला पाहायला मिळाले नाही, त्यांचाही प्रॅक्टिसचा अभाव आहे. आपणही 2 वर्ष समालोचन केलं नाही म्हणजे कुठेतरी एकाच शब्दाचा फरक पडेल असं मलाही वाटतंय. कारण आवड्याच्या मैदानात पाहिलं होतं मी, समालोचन करताना बरीच त्रास समालोचकांना होत होता कारण सातत्य फार महत्त्वाचं आहे. जसं आपण खेळाडूंना सांगतो की प्रॅक्टिसशिवाय क्रिकेट नाही आहे, तसं समालोचन सुद्धा प्रॅक्टिसशिवाय नाही आहे. निश्चित तौर पर क्वांटिटी ऑफ टाइम देना जरूरी है किसी भी चीज के लिए। और यह बढ़िया स्ट्रोक, क्रिकेट की खूबसूरती बयां करने वाला ये स्ट्रोक द कवर्स के ऊपर से बेहतरीन छक्का, इसे कहते हैं ताकत, टाइमिंग और नजाकत। डीजे खिलाड़ी हो, इस तरह आपके पास क्लास हो, इस तरह आपके पास नजाकत हो कि जिस दिशा में गेंद आए वहां पर अगर आप छक्का मारने की क्षमता रखते हो तो ये रन बनने में देरी नहीं लगेगी रॉयल कळंबोली के लिए। क्रिकेट अनिश्चित खेळ आहे प्रवीणजी, कारण आपल्याला माहित आहे 6 चेंडूमध्ये 38 धावांचा रेकॉर्ड करणारा खेळाडूही मैदानावर आहे. सध्या विरुद्ध संघामध्ये संघनायकाची भूमिका करतोय करण मडवी. निश्चित तौर पर ये देखिए कितनी नजाकत भरा स्ट्रोक लगाया था अनिकेत मुगल ने इससे पहले वाली गेंद के ऊपर। प्रेशर आ रहा है, 8 गेंदे 32 रनों की जरूरत। इन 2 गेंदों में कम से कम 1 छक्का आना चाहिए 30 के अंदर आखिरी ओवर में। ये देखिए लाइन पकड़ते हुए आउटसाइड ऑफ स्टंप की, आउटसाइड ऑफ स्टंप की लाइन पकड़ते हुए गेंदबाज 31 रनों की अभी भी जरूरत है बची हुई 7 गेंदों में। महेश जी क्या कहना चाहेंगे? अब ये मुकाबला धीरे धीरे रॉयल कळंबोली के हाथों से छूटता हुआ नजर आ रहा है, लेकिन टेनिस क्रिकेट में ऐसे कई रिकॉर्ड हैं जो खिलाड़ियों ने बनाए हैं। कई बार कई खिलाड़ियों ने लगातार 6 गेंदों के ऊपर 6-6, 5-5 छक्के दागे हैं। ये देखिए सीधे बल्ले से खेलना जरूरी था क्योंकि एक डॉट गेंद खेली। 6 गेंदे अब 31 रनों की जरूरत। हे शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक, शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगढ़ प्रीमियर लीग आरपीएल सीजन 2 6 गेंदे 31 रनों की जरूरत, 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. रिमेनिंग 6 डिलीवरीज एंड रिक्वायर्ड 31 रन्स. तो 6 गेंदे 31 रन। गेंदबाज के ऊपर उतना प्रेशर नहीं है, 2-3 अच्छी गेंदें और जीत के द्वार पर दस्तक। वहीं बल्लेबाजों के ऊपर प्रेशर जरूर रहेगा, हर एक गेंद को उन्हें बाउंड्री पार निकालने की कोशिश करनी होगी. हॅलो प्रवीणजी, आपण गोलंदाजाचा विचार केला तर शुभम डाकी हा गोलंदाज बोरखर सऱ्या उरण तालुक्यातील एक छोट्याशा गावामधला हा खेळाडू आहे. आणि यंगस्टर रायगड प्रीमियर लीग मध्ये काय पाहायला मिळतं तर यंगस्टरांचं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चित तौर पर क्योंकि आरपीएल एक ऐसा प्लेटफॉर्म है इन यंगस्टर्स के लिए, छोटे से गांव से आए हुए खिलाड़ियों को खुद को साबित करने का मौका मिलता है. खुद को साबित करो और आगे बढ़ो, ये रायगढ़ प्रीमियर लीग की थीम है, थिंकिंग है, और उस थिंकिंग को आगे लेकर जा रहे हैं इस आरपीएल के माध्यम से. मंगेश जी वाकड़ीकर जो अध्यक्ष है इस लीग के, उपाध्यक्ष तेजस म्हात्रे, प्रशांत जी खानावकर, विशाल जी जीतेकर, कार्याध्यक्ष महेश जी कड़ू, और इसका इन सब का साथ दे रहे हैं राकेश जी गायकवाड़, रायगढ़ टेनिस क्रिकेट कमेटी के प्रेसिडेंट. ये डॉट गेंद आती हुई वहां पर, और इस डॉट गेंद के साथ अब 5 गेंदे 31 रन, यानी कि 5 छक्के, सुपर ओवर. क्या लगेंगे और होगा सुपर ओवर.
यहां से जो टीम जीतेगी वो सीधा खेलेगी विश्वजीत ठाकुर के साथ, वीर मराठा जोहे। और ये क्या होगा, नंबर 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 6। अब आएगा मजा कहानी में, ट्विस्ट कहानी में उलटफेर। हे शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक, शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। देखिए उम्मीद का दिया जलाने वाले अनिकेत मोगल। 5 गेंदें, मैंने कहा था 5 छक्के सुपर ओवर, लेकिन 1 छक्का तो आ चुका है, बची भी 4 गेंदें हैं। अनिकेत मोगल, दीपावली में हम दिए जलाते हैं, क्या यह जीत का उम्मीद का दिया जलाएंगे रॉयल कड़बोली के लिए? इस गेंद के ऊपर 6 आने के कारण देखिए कहानी में ट्विस्ट तो आ चुका है। गेंदबाज के ऊपर प्रेशर, मनोवैज्ञानिक दबाव जरूर लेकर आए हैं अनिकेत मोगल। ये फुल टॉस थी और ये गेंद गई सीधा डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र पर, फील्ड किया गया। जितने कारपेट के सहारे रन बनेंगे उतना पीछे चली जाएगी रॉयल कड़बोली इस मुकाबले में। 2 रन मिले, अब जरूरत है 4 गेंदें, 3 गेंदें 23 रन, 3 गेंदें 23 रन। और ये सीधे बल्ले से खेला, यह बाउंड्री। इससे पहले वाली गेंद पे अति तो और ज्यादा मजा आता। 2 गेंदें, अब 19 रनों की जरूरत, 2 गेंदें 19 रनों की जरूरत। मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठान, ये करण मड़वी के लिए भी एक बेहतरीन अपॉर्चुनिटी है, क्योंकि इस हाफ में विश्वजीत ठाकुर, आकाश तारेकर और योगेश पेड़कर जैसे कप्तान हैं। अपने कप्तानी जौहर दिखाने का इससे अच्छा मौका क्या मिल सकता है? तो एक गेंद, अब 18 रनों की जरूरत, एक गेंद 18 रनों की जरूरत। बिल्कुल गेंदबाजों की कमी खली है रॉयल कड़बोली में, बल्लेबाजों की कोई कमी नहीं थी। जिस टीम में आकाश तारेकर हो, जिस टीम में विश्वास पाटिल हो, उस टीम में आपको बल्लेबाजों की कमी नजर नहीं आई, लेकिन गेंदबाजों की काफ़ी कमी नजर आई। दोनों मैचेस में 75 प्लस रन गेंदबाजों ने दिए। योगेश पेड़कर के साथ 89 रन योगेश पेड़कर ने बनाए थे। 90 रनों का लक्ष्य का पीछा करना था। इस मैच में भी हमने देखा करण मड़वी 25 गेंदें और 63 रन।